मित्रांनो, आजकाल बरेचसे लोक गुगलवर काय सर्च करताना दिसतात. गुगलवर असं सर्च करताना दिसतात की चॅट जीपीटी कसं वापरायचं. हो. कारण बऱ्याच जणांना चॅट जीपीटीचा अजूनही उपयोग करता येत नाही. आता तुम्ही म्हणणार की काय सोपं आहे, एक प्रॉम्प्ट दिला की चॅट जीपीटी आपल्याला हवं ते उत्तर देतो. नाही, चॅट जीपीटी नुसता प्रॉम्प्ट देऊन उत्तर काढून घेण्यासारखं टूल नाही, अतिशय पॉवरफुल असं ते टूल आहे. एआयच्या युगामध्ये म्हणजे 2026 मध्ये जेव्हा तुम्ही चॅट जीपीटी वापरायचा विचार करत असाल, तेव्हा मी 100% सांगतो, आज जे सिक्रेट्स मी चॅट जीपीटीचे तुम्हाला या ठिकाणी शिकवतो आहे, ते 90% लोकांना माहिती नाहीयेत. मग तुम्ही स्टुडंट असाल कॉलेजमध्ये शिकणारे, तुम्हाला देखील बरेचसे फीचर्स चॅट जीपीटीचे अजून वापरता येत नसतील. इव्हन तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे एम्प्लॉईज असाल, तुम्हाला देखील बरेचसे फीचर्स चॅट जीपीटीचे अजून माहिती नाहीयेत. चॅट जीपीटीचे हे जे सिक्रेट्स आहेत, जे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत, ते प्रत्येकाला युजफुल असणार आहेत. हो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की काही लोकं कॉम्प्युटर समोर आहे, लॅपटॉप आहे, त्याच्यावर चॅट जीपीटी घेऊन बसलेले आहेत. म्हणजे आता आपण एक्झाम्पल घेऊ, की एखादा स्टुडंट आहे आणि तो अभ्यास करताना चॅट जीपीटीची मदत घेतोय. तो बरेचसे प्रयत्न करतो. खूप प्रयत्न करूनही त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही, म्हणून तो खूप टेन्शनमध्ये असतो, खूप परेशान असतो. म्हणजे त्याला कोणीतरी सांगितलंय, की तू चॅट जीपीटीवर जाय, तुला हे सगळं सोल्युशन मिळून जाईल. परंतु तो खूप वर्क करून देखील त्याला हवं ते उत्तर किंवा हवं ते सोल्युशन चॅट जीपीटीवर सापडत नाहीये. कारण त्याला चॅट जीपीटीचे सगळे फीचर्स अजून प्रॉपर माहिती नाहीयेत, म्हणून हे असं घडतंय. आणि कदाचित तुमच्याही बाबतीत ते असू शकतं. जर तुम्हाला चॅट जीपीटी अजूनही प्रोफेशनल पद्धतीने वापरता येत नसेल, तर आजची व्हिडिओ ही तुमच्यासाठी आहे. आजची व्हिडिओ ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे असं मी म्हणतो. कारण आज आपण चॅट जीपीटीचे असे सिक्रेट्स या ठिकाणी बघणार आहोत, जे बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच प्रोफेशनल पद्धतीने चॅट जीपीटी वापरायला शिकणार आहात. बऱ्याचशा लोकांनी तर याचा व्यवसाय सुरू केलाय. चॅट जीपीटी शिका वगैरे असे कोर्सेस सुरू केलेत. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट्समध्ये आता असे बोर्ड दिसतात, की चॅट जीपीटी शिका, हजारो रुपये फीस ते चार्ज करतात. इव्हन काही लोकं आता आपण बघतोय ऑनलाईन ॲड आपल्याला दिसतात, की तुम्हाला 2026 मध्ये एआय शिकायचं असेल, तर मग तुम्ही आमचा हा वर्कशॉप आहे, एवढ्या-एवढ्या रुपयाचा हा जॉइन करा किंवा असा हा आमचा कोर्स आहे तो जॉइन करा आणि हजारो रुपये लोकं देऊन देखील प्रॉपर चॅट जीपीटी अजून त्यांना वापरता येत नाहीये. ही एक मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच मी आजची ही व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅट जीपीटीचे असे सिक्रेट्स मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, की जे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये वापरल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने लक्षात येईल, की चॅट जीपीटी हे अतिशय पॉवरफुल असं एआय टूल आहे. मी स्वतः हे सगळे सिक्रेट्स जे तुम्हाला आज मी दाखवतोय ते वापरतो आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग मी करून घेत असतो. अगदी माझ्या रोजच्या कामामध्ये मी 70% चॅट जीपीटीची मदत घेत असतो, 70%. आणि मी खूप खुश आहे, की चॅट जीपीटी सारखं एक पॉवरफुल टूल मला या ठिकाणी हेल्पफुल ठरतंय आणि तुम्हालाही ते तसंच वापरता यावं किंवा हेल्पफुल ते तुमच्यासाठी व्हावं, यासाठी आजचा माझा हा प्रयत्न आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा. चला आता आपण बघूया चॅट जीपीटीचे सिक्रेट्स जे चला आता आपण चॅट जीपीटीचं पहिलं सिक्रेट या ठिकाणी बघूयात. बघा, तुम्ही नॉर्मली चॅट जीपीटी जेव्हा वापरतात आणि त्यावेळेला तुम्ही इथे प्रॉम्प्ट टाईप करतात. सपोज मला एक या ठिकाणी काय म्हणू आपण, की एक रिझ्युमे तयार करून पाहिजे. म्हणून मी त्याला सांगतो की राईट अ रिझ्युमे फॉर मी. एक सिंपल प्रॉम्प्ट मी दिला की माझ्यासाठी एक रिझ्युमे लिहून दे आणि मी त्याला सांगतो आय हॅव 10 years experience of computer प्रोग्रामिंग. एक सिंपल प्रॉम्प्ट दिला की मला 10 वर्षाचा अनुभव आहे कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा, माझ्यासाठी एक रिझ्युमे लिहून दे. बस मी एवढं सांगितलं आणि मग त्याने मला एक रिझ्युमे लिहून द्यायला सुरुवात केली. आता हे जे उत्तर तुम्हाला इथे दिसेल बघा, या ठिकाणी त्याने एक रिझ्युमे लिहून दिला आणि हा रिझ्युमे जो आहे तो तुमच्या समोर दिसतोय. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याने त्याच्या मनाच्या ॲड केलेल्या दिसत आहेत तुम्हाला बघा. जसं एक्झाम्पल आहे की इथे त्याने टेक्निकल स्किल्समध्ये लिहिलं आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेस सी, सी प्लस प्लस, जावा, पायथन, जावा स्क्रिप्ट. समजा मला सी, सी प्लस प्लस नाही आहे, त्याने उगाच इथे ॲड करून दिलं किंवा त्याने इथे बूटस्ट्रॅप PHP टाकून दिलं. मग आता हे सगळं करण्यासाठी मला काय करावं लागेल, पुन्हा प्रॉम्प्ट द्यावा लागेल की मग टेक्निकल स्किलमधून सी, सी प्लस प्लस काढून टाक
किंवा जावास्क्रिप्ट काढून टाक किंवा बूटस्ट्रॅप काढून टाक किंवा हे ॲड कर, म्हणजे मला पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट देऊन हे सगळं चेंज करत बसावं लागेल. त्यामुळे ह्या पद्धतीने रिझ्युमे तयार करून घेण्याची टेक्निक कशी आहे, 100% चुकीची आहे. हो, 100% चुकीची. मग प्रॉपर पद्धत कशी आहे, चला मी तुम्हाला सांगतो. बघा, प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी सेम घेऊ. तोच प्रॉम्प्ट मी कॉपी करून घेतो बघा आता. आणि आता तुम्हाला न्यू चार्ट घेऊन या ठिकाणी मी करून दाखवतो. आता आपल्याला हा रिझ्युमे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं बघा, तुम्हाला इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे मोरमध्ये जाऊन कॅनव्हास ऑप्शन जो आहे तो पहिले सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथे टाईप करणार तोच प्रॉम्प्ट जो मी आत्ता दिला, आणि तो आपल्याला एक रिझ्युमे आता तयार करून देईल. बघा, आता रिझ्युमे जो तुम्हाला या ठिकाणी मिळेल आता, मग तुम्ही म्हणणार काय सेम तर आहे, तेच सगळं तर इथे त्याने पुन्हा दिलेलं आहे. नाही, याच्यात वेगळं काय आहे आता मी तुम्हाला दाखवतो बघा. याच्यात वेगळं असं आहे, आता जसं मला वाटलं की याच्यामध्ये C++ त्याने जे ॲड केलेलं आहे ते मला नको आहे, मला ते काढून टाकायचं आहे, मला त्याच्यासाठी पुन्हा प्रॉम्प्ट द्यायची गरज नाही. मी सरळ इथे क्लिक करतो ज्या ठिकाणी मला चेंज हवा आहे. बघा, इथे एडिट बटन आहे बघा, इथे एडिटला क्लिक करा आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला चेंज हवा आहे तिथे जाऊन तुम्ही फक्त क्लिक करा आणि तुम्ही ते इथून एडिट करून टाका. बघा, आता मला C++ नको आहे, मी ते इथून सरळ इथूनच काढून टाकतो. बघा, प्रॉम्प्ट द्यायची गरज नाही आहे. आता मला समजा इथे याच्यामध्ये सपोज हे स्प्रिंग येत नाही, मला स्प्रिंग काढून टाकायचं आहे. मी स्प्रिंग इथे काढून टाकलं, त्याच्याऐवजी मला इथे हायबरनेट पाहिजे, मी इथे हायबरनेट ॲड करून दिलं. म्हणजे तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन डायरेक्ट एडिटिंग करता येतं आणि मग जे काय तुम्ही एडिटिंग कराल ते तुम्ही इथून कॉपी करून मग तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकतात. म्हणजे आता आपल्याला एखादं वर्क कॉम्प्युटरकडून म्हणजे ChatGPT कडून करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस हवे असतील तर पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट देण्याची गरज पडणार नाही. अजून काय करता येऊ शकतं बघा, समजा त्याने आता हे जे आपल्याला इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत, कुठलेही घ्या, सपोज आता हे पॉईंट्स त्यांनी दिलेत आणि हे पॉईंट्स जे आहेत हे बुलेट मार्कमध्ये दिसतात, तुम्ही त्याला सिलेक्ट करा आणि तिथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे आस्क ChatGPT तुम्हाला ऑप्शन दिसतोय बघा, इथे जा आणि त्याला तुम्ही सांगा की हे टेबल फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मी त्याला सांगतो रीराईट इन टेबल फॉर्मॅट. मी जेवढा पोर्शन सिलेक्ट केला आहे बाकीचा रिझ्युमे ॲज इट इज राहील आणि जेवढा पोर्शन सिलेक्ट केला तेवढाच पोर्शन तो रीराईट करेल आणि त्याला टेबल फॉर्मॅटमध्ये तो राईट करून देईल. बघा, आता तेवढा पोर्शन बघा जेवढा मी सिलेक्ट केला होता तो टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होऊन गेला बघा, हे बघा. म्हणजे आता आपल्याला पूर्ण सगळंच नवीन जनरेट करत बसायची गरज नाही आहे. तुम्हाला जिथे जिथे वाटलं फॉर्मॅट चेंज करायचा आहे तुम्ही तो चेंज करू शकतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आता समजा मला त्याने प्रोफेशनल समरी जी दिली आहे ती एका पॅरेग्राफमध्ये दिली आहे आणि मला ही समरी खूप डिटेल नको आहे, मला शॉर्ट हवी आहे. मी त्याला म्हणतो मेक इट शॉर्ट. बघा, ती समरी जी आहे ती तो शॉर्टमध्ये करून देईल. म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला लगेच चेंजेस करता येतात. मी खात्रीने सांगतो बऱ्याचशा लोकांना हे सिक्रेट्स अजून वापरता येत नाहीत, बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत आणि त्यामुळे मग ते चुकीच्या पद्धतीने ChatGPT वापरतात आणि खूप वेळ त्यांचा वाया घालवतात. तर आजचं हे पहिलं सिक्रेट तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलं की आपण कॅनव्हास मोड कसा यूज करायचा जेणेकरून आपलं काम जे आहे ते अजून सोपं होऊन जातं. चला, आता ChatGPTचं 2 नंबरचं सिक्रेट आपण या ठिकाणी बघूयात. आता सिक्रेट नंबर 2 काय आहे बघा. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण ChatGPTमध्ये इथे जे काही सर्च करतो ते सगळं इथे हिस्ट्रीमध्ये दिसत असतं. बघा, मी आतापर्यंत जेवढं सर्च केलं सगळं हिस्ट्रीमध्ये दिसतंय. मग समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजे जसं सायबर कॅफे किंवा एखाद्या पब्लिक कॉम्प्युटरवर कुठेतरी बसलेले आहेत आणि तिथे तुम्ही ChatGPT वापरताय आणि मग तुम्हाला असं वाटतं की आपले हे जे सगळे आपला जो डेटा आहे तो ChatGPT जवळ आहे आणि तो दुसरा कोणी यूज करू शकेल किंवा तुम्ही दिलेला डेटा जो आहे तो समोर हिस्ट्रीमध्ये दिसतोय. मग आपल्याला आपण जे काही चॅट करू ChatGPT बरोबर ते तात्पुरतं असलं पाहिजे, म्हणजे ती हिस्ट्रीमध्ये सेव्ह नाही व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर मग त्याच्यासाठी हा वरच्या राईट कॉर्नरला बघा इथे एक ऑप्शन आहे टर्न ऑन टेम्पररी चॅट. आता तुम्ही हा ऑप्शन ऑन करा आणि आता जे काय तुम्ही इथे चॅटिंग करणार ते तात्पुरतं राहील. म्हणजे तुम्ही चॅटिंग करून संपलं की ते कुठेही हिस्ट्रीमध्ये दिसणार नाही, सगळं डिलीट होऊन जाईल, निघून जाईल. म्हणजे टेम्पररी चॅट या ठिकाणी तुम्ही करू शकता. जसं आता मी त्याला सिम्पल या ठिकाणी विचारतो की राईट स्टोरी अबाउट इंडियन इकॉनॉमी इन 2026. मी त्याला सांगितलं की 2026 मध्ये इंडियन इकॉनॉमी कशी राहील त्याची एक स्टोरी लिहून दे.
आता तुम्हाला इंडियन इकॉनॉमीची 2026ची एक स्टोरी या ठिकाणी लिहून देतोय. आता ही स्टोरी माझ्या समोर आहे, मी ती बघेल, वाचेल, मला माझ्या पर्पजसाठी मी यूज करेल, कॉपी करून घेईल आणि जेव्हा मी इथे पुन्हा ChatGPT सोडून बाहेर पडेल त्यावेळेला हे सगळं कंटेंट जे आहे हे काय झालेलं असेल, हे व्हॅनिश झालेलं असेल. बघा आता इथे तो सगळं आपल्याला दाखवतोय पूर्ण सेम. अगदी तुम्ही नॉर्मल चॅटिंग जसं करतात अगदी सगळं त्याच पद्धतीने करा. फरक फक्त एवढा आहे की तुम्ही चॅट केलेलं कंटेंट जे आहे ते टेम्पररी आहे आणि जसं चॅटिंग तुमचं संपेल त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी हे कंटेंट सगळं व्हॅनिश होऊन गेलेलं असेल. बघा इकडे हिस्ट्रीमध्ये आता माझा लास्ट पॉईंट होता रिझ्युमे ड्राफ्ट क्रिएशन, आता थोड्या वेळापूर्वी जे आपण केलं. ठीक आहे, मी आता जेव्हा इथे पुन्हा ChatGPTला जातो, बॅक करतो, त्यावेळेला आत्ता जे मी चॅटिंग केलं होतं ते व्हॅनिश झालं आणि कुठेही दिसत नाही, ती हिस्ट्रीमध्ये दिसणार नाही किंवा कुठेच दिसणार नाही. म्हणजे टेम्पररी चॅट असं आपण त्याला म्हणतो. जसं तुम्ही ब्राउझरमध्ये इनकॉग्निटो मोड यूज करतात तसा ChatGPTचा हा कॉर्नरला असलेला टेम्पररी चॅट ऑप्शन बऱ्याच जणांना माहिती नसेल. 100% सांगतो, 70% लोकांना तरी हा टेम्पररी चॅट ऑप्शन कसा वापरायचा माहिती नव्हतं आणि आता नक्की तुम्ही तो वापरणार तुमच्या पर्सनल यूजसाठी. ओके, आता पुढचं जे सिक्रेट आहे ते सिक्रेट आहे रिव्हर्स प्रॉम्प्टिंग. रिव्हर्स प्रॉम्प्टिंग म्हणजे काय बघा आता, म्हणजे एखादा फोटो किंवा एखादी इमेज आहे आणि त्या इमेजला बनवण्यासाठी कोणीतरी प्रॉम्प्ट दिलेला असेल, पण आपल्याला माहिती नाही की अशी इमेज बनवण्यासाठी कुठला प्रॉम्प्ट असतो. मग आपण काय करू शकतो, आपण आता उलटं करू, आपण इमेज देऊ आणि त्या इमेजसाठी प्रॉम्प्ट लिहून घेऊ. म्हणजे आपण नॉर्मली काय करतो, प्रॉम्प्टपासून इमेज बनवतो. आता मी इमेजवरून प्रॉम्प्ट तयार करायला लावतो, याला रिव्हर्स प्रॉम्प्टिंग म्हणतात. बघा मी इथे काय करतो, माझ्याकडे एक फोटो आहे, एक मुलगा आहे जो आकाशात उडतोय, फ्लाय करतोय आणि मी त्याला सांगतो की ही इमेज बनवण्यासाठी मला प्रॉम्प्ट लिहून दे. राईट प्रॉम्प्ट फॉर क्रिएट सच इमेज, है ना. मी त्याला इमेज दिली. बघा आता हा मुलगा आहे आकाशात उडताना आणि असा आकाशात उडणारा मुलगा तयार करणारा प्रॉम्प्ट मला लिहून दे असं मी त्याला सांगितलं. बघूयात आपण आता तो इमेजपासून प्रॉम्प्ट आपल्याला लिहून देईल. आता इथे तो प्रॉम्प्ट लिहिण्याचं काम करतोय, तो पूर्ण ॲनालिसिस करेल आणि ह्या इमेजचा एक प्रॉम्प्ट मला लिहून देईल. बघा या ठिकाणी त्याने एक प्रॉम्प्ट या ठिकाणी लिहायला सुरुवात केली आणि हा जो प्रॉम्प्ट आहे आता या प्रॉम्प्टपासून खरंच तशी इमेज तयार होते का आपण ते बघूयात आता. ठीक आहे, आता मी आता काय करतो बघा, मी हा जो प्रॉम्प्ट आहे हा इथून कॉपी करून घेतो आणि आता मी नॅनो बनाना मॉडेल जे आहे जेमिनीचं ते मी यूज करतो. मी इथे आता गुगल जेमिनी सुरू करतो आणि गुगल जेमिनीमध्ये नॅनो बनानामध्ये हा प्रॉम्प्ट देऊन बघतो. हे बघा मी इथे क्रिएट इमेज करतो म्हणजे तुमचा नॅनो बनाना मॉडेल यूज होईल आणि तो प्रॉम्प्ट मी याला देऊन बघतो आणि मग आता आपण बघूयात की ह्या प्रॉम्प्टपासून कशी इमेज तयार होते आणि आपण चेक करून बघू. म्हणजे ChatGPTने इमेजपासून प्रॉम्प्ट बनवून दिला की तशी इमेज बनवण्यासाठी कसा प्रॉम्प्ट लागतो हे त्याने सांगितलं आणि तो प्रॉम्प्ट मी आता गुगल जेमिनीला दिला आणि नॅनो बनाना मॉडेलमध्ये मी इमेज जनरेट करतोय आणि आता आपण बघूयात त्याचा रिझल्ट. आणि रिझल्ट बघा एकदम परफेक्ट आहे. म्हणजे त्याने आकाशात उडणारा मुलगा बरोबर या ठिकाणी आपल्याला तयार करून दिलेला आहे. म्हणजे आता याला रिव्हर्स प्रॉम्प्टिंग असं म्हणतात की तुमच्याकडे एखादा फोटो असेल, इमेज असेल आणि त्या इमेजसारखी इमेज तुम्हाला बनवायची आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही त्याच्याकडून प्रॉम्प्ट लिहून घेऊ शकतात. म्हणजे याला रिव्हर्स प्रॉम्प्टिंग असं म्हणतात आणि मला माहिती आहे की हे देखील सिक्रेट बऱ्याच जणांना माहिती नसावं. सर आता ChatGPTचा अजून नेक्स्ट सिक्रेट आपण बघूयात, हे देखील बऱ्याच जणांना माहिती नसावं. आता जसं तुमचा प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअर गुगलचा, त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्स तुम्हाला मिळतात. ॲपलचं ॲप स्टोअर आहे, तसं इथे ChatGPTचं सुद्धा एक ॲप स्टोअर आहे. ते कसं आहे बघा, इथे लेफ्ट साईडला तुम्हाला ॲप्स नावाचा ऑप्शन दिसतोय आणि खूप सारे ॲप्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. बघा बरेचसे ॲप्स तुम्हाला इथे दिसत आहेत. ॲडोबी फोटोशॉप, त्याच्यानंतर एक्सपीडिया, बरोबर बरेचसे ॲप तुम्हाला इथे दिसत आहेत. जसं Booking.com, खूप सारे ॲप आहेत. आता तुम्ही म्हणणार की हे ॲपचा आपण काय करू शकतो, आपण यांचा रेफरन्स घेऊन बऱ्याचशा गोष्टी ChatGPT करून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी Booking.com जे आहे हे ॲप यूज करतोय, म्हणजे त्याचा रेफरन्स मी ChatGPTला दिला आणि मी त्याला आता सांगतो की मला एक ट्रिप करायची आहे आणि त्या ट्रिपसाठी मला प्लॅन करून हवा आहे. पहिल्यांदा काय करायचं, Booking.comला मी कनेक्ट करून घेतो. बघा इथे ChatGPTला पहिले तो कनेक्ट होईल, म्हणजे त्याला सगळे सोर्सेस जे आहेत इथे आपण त्याला कनेक्ट करूयात. ठीक आहे, इथे मी कनेक्ट करतो आणि कनेक्ट केल्यानंतर मग आता तुम्ही बघा Booking.com इज नाऊ कनेक्टेड असं तो म्हणतोय
आणि मग तुम्ही आता त्याच्याबरोबर चॅट करू शकता. स्टार्ट चॅटला क्लिक करा आणि आता तुम्ही त्याला या ठिकाणी सांगा की मला गोव्याची ट्रिप प्लॅन करायची आहे आणि त्याच्यासाठी मला सगळं डिटेल दे. ठीक आहे, मी ते सांगतो. क्रिएट क्रिएट ट्रिप प्लॅन फॉर टू, मी 5 डेजसाठी घेतो. फॉर 5 डेज ऑफ गोवा. ठीक आहे, गोव्यासाठी 5 दिवसाचा ट्रिपचा प्लॅन तयार करून दे. आणि मी त्याला रेफरन्स काय दिला, booking.com त्याला मी देऊन टाकली. आता booking.com मध्ये जाऊन तो सगळं शेड्यूल गोव्यासाठी कुठल्या ट्रिप्स आहेत किंवा काय जे आहे तो सगळं डिटेल तिथून घेईल आणि मला लाईव्ह सगळं तो या ठिकाणी आणून देईल. म्हणजे मला booking.com वर जाऊन शोधायची गरज नाही. बघा, तो डे 1चा प्लॅनिंग मला देतोय. इथे पुन्हा डे 2चं प्लॅनिंग, डे 3चं प्लॅनिंग, सगळं म्हणजे गोवा ट्रिप कशी असेल त्याचं पूर्ण प्लॅनिंग जो आहे, कुठे कुठे जायचं आहे वगैरे सगळं तो मला या ठिकाणी सांगतो. ओके, आणि हे सगळं सांगत असताना आता मला याच्यासाठी बुकिंग वगैरेचं डिटेल दे असं मी त्याला सांगतो. मी त्याला सांगतो गिव मी बुकिंग डिटेल्स फॉर दिस ट्रिप. ओके, आता मी त्याच्याकडून बुकिंग डिटेल्स मागतोय या ट्रिपसाठी आणि तो आता booking.com वरून मला बरीचशी माहिती जी आहे ती या ठिकाणी आणून देऊ शकतो. बघा, इथे booking.comचा रेफरन्स तो घेतोय आणि गोव्यासाठी मला तो हॉटेल्स सांगतोय. बघा, इथे ही हॉटेल आहे आणि हिचं बुकिंग कुठून होऊ शकतं, booking.com वरून होऊ शकतं. त्याचं सगळं रेट वगैरे सगळं सांगतोय बघा तो. आणि जर तुम्हाला इथूनच बुकिंग करायचं असेल तर तुम्ही व्ह्यू ऑन booking.comला क्लिक केलं तर हे जे हॉटेल आहे याचं बुकिंग त्या ठिकाणी आपल्याला लगेच करता येऊ शकतं. बघा, त्याच्यानंतर हे झालं हॉटेल बुकिंगचं सगळं डिटेल तो पुन्हा दाखवतोय. बघा, कशा कशा प्रकारच्या हॉटेल्स आहेत. आता ही सगळी माहिती त्याने कुठून घेतली असेल, त्याने ही booking.com या वेबसाईटवरून घेतलेली असेल. आता असे खूप सारे ॲप्स त्याच्याजवळ आहेत आणि त्या ॲप्सच्या मदतीने तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करून घेऊ शकतात. जसं त्याच्याकडे समजा एखादं ग्राफिक्स डिझायनिंगचं ॲप आहे आणि तुम्ही त्याला सांगा की माझ्यासाठी व्हिजिटिंग कार्ड तयार करून दे किंवा ग्रीटिंग कार्ड बनवून दे किंवा काय जे असेल तो तुमच्यासाठी डिझाईन करून इथे घेऊन येईल. म्हणजे आपल्याला आता त्या स्पेसिफिक ॲपला जाऊन आपल्याला सांगायची गरज नाही. ChatGPT तुमचा एजंट म्हणून काम करेल आणि तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो स्वतः या ठिकाणी करून देईल. तर हे देखील अतिशय पॉवरफुल असं फीचर ChatGPTचं 2026 मध्ये आपल्याला उपयुक्त ठरणारं आहे. तर मित्रांनो, ChatGPTचे हे जे सिक्रेट्स होते हे नक्कीच तुम्हाला आवडलेले असतील. तुमच्यापैकी किती लोकांना हे सिक्रेट्स ऑलरेडी माहिती होते त्यांनी कमेंट करून सांगा. आणि किती लोकांसाठी आजचे हे सिक्रेट्स नवीन होते, ज्यांना माहिती नव्हते त्यांना माहीत झाले. मित्रांनो, अजूनही खूप सारे टॉप सिक्रेट्स ChatGPTचे माझ्याकडे आहेत आणि तुमची इच्छा असेल की ते सिक्रेट्स देखील आपण या ठिकाणी आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगावेत तर तुम्ही कमेंट करा. तशी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही टॉप सिक्रेट्स ChatGPTचे जे आहेत ते या ठिकाणी आणून दाखवेल. आजचे सिक्रेट्स तुम्हाला कसे वाटले सगळ्यांनी कमेंट करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.